ते खरब खडगाव रस्ता झालाच पाहिजे, कारला ते टेंभुर्णी रस्ता झालाच पाहिजे, कारला ते टेंभुर्णी रस्ता झालाच पाहिजे. सर्व एक आहोत, आम्ही सर्व एक आहोत. खरब झाल्याच पाहिजे झाल्याच पाहिजे. मी डॉक्टर प्राध्यापक देशपांडे कार्लेकर. आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलो आहोत. उपोषणाला बसण्याचं कारण आज आमच्या रस्त्याच्या मागण्या कारला तरफ मांजरम टू खरब खंडगाव रस्ता होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर कारला टू टेंभुर्णी हा पण रस्ता होणं गरजेचं आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे सगळे रस्ते वाहून गेले आहेत. त्याचबरोबर मन्नार नदीवरील कोल्हापुरी बंधारा पण नाहीसा झालेला आहे, पडलेला आहे. तो पण त्याचं नवीन करणं अत्यंत गरजेचं आहे. या मागणीसाठी आम्ही बऱ्याच निवेदन दिलेले आहेत. नेत्यांना भेटलो, वर्तमानपत्रात बातम्या दिल्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मागच्या 5 महिन्यापासून माननीय जिल्हाधिकारी यांनाही पत्र दिले, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. नाईलाजास्तव आज आम्हाला उपोषणाला बसलो आहोत. आज आमच्या कारला इथे 70 शेतकरी आणि ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत आणि सर्व मागण्याचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना दिलं. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केली की तुमच्या ज्या मागण्या आहेत प्रॉपर ठिकाणी मी पाठवू आणि निश्चितपणे पाठपुरावा करू, निश्चितपणे त्याला यश येऊ शकेल म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली. त्यामुळे आजचं उपोषण आम्ही थांबवतो आहोत. मी नामदेव कांबळे, माजी सरपंच, पंचायत समिती सदस्य. कारला तमा हे गाव माझ्या मतदारसंघात येतं आणि माझं स्वतःचं गाव असल्यामुळे तिथली परिस्थिती गावाच्या भोवताल अतिवृष्टीमध्ये पाणी होतं आणि त्या बाभळी बंधाऱ्याचं बॅकवॉटर आमच्या गावाच्या भोवताल होतं. त्या परिस्थितीमध्ये गाव जर समजा मनाड नदीचं पाणी जर वाढलं तर गाव पूर्ण वाहून जाण्याची शक्यता असते आणि त्या परिस्थितीत फक्त टेंभुर्णी ते कारला हा पर्यायी रस्ता म्हणून एकच रस्ता आहे. परंतु त्या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था आहे की तिथं कुठलंच खडीकरण किंवा पक्कीकरण काहीच झालेलं नाही. त्याच्यामुळे माणसाला चालणं शक्य नाही आणि जो वयस्कर लोक आहेत, डिलिव्हरी झालेल्या महिला आहेत, लहान बालक आहेत, यांना गावाबाहेर पडणं फार मोठे जिकरीचं आहे. त्यासाठी मरायचं का जगायचं हा प्रश्न त्या पिरियडमध्ये निर्माण होतो. त्या मरणाच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी टेंभुर्णी ते कारला रस्ता करणं अपेक्षित आहे. तर रेग्युलर बाजारपेठेसाठी आणि दळणवळणासाठी, हॉस्पिटलसाठी कारला ते खरब खंडगाव रस्ता करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या निमित्तानं अनेक वेळेस अर्ज उपोषणं केलेले आहेत. त्याचाच भाग म्हणून आज साखळी उपोषण केलेलं आहे. सिद्धांत विश्वनाथ वनशेट्टे, उपसरपंच कारला तमा येथील रहिवासी असून आमच्या गावातील गेल्या वर्षी आपण 2025 जून जुलै ऑगस्टमध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये पूर्ण रस्ते आमच्या गावचे वाहून गेलेले आहेत आणि आमच्या गावातून पाणी वेढा घातल्यामुळं आम्हाला गावातील जनतेला बाहेर निघण्याचा एकही मार्ग नाही. त्याच्यामुळं आम्हाला रस्ते करण्यासाठी वारंवार आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना वारंवार आम्ही निवेदन दिलेले आहेत, ठराव दिलेले आहेत, तरी पण आमच्या गावामध्ये रस्ता झालेला नाही. त्या दृष्टिकोनातून रस्त्यासाठी आम्ही आज पूर्ण ग्रामस्थ आम्ही उपोषणासाठी कलेक्टरात बसलेले आहेत. तरी त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की आमचा रस्ता या पावसाळ्याच्या अगोदर करण्यात यावा, अन्यथा आम्हाला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल. म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही संवेदनशील मार्गानं उपोषणाला बसलेलो आहोत.